आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण माझ्या 3 अत्यंत जवळच्या गोष्टी या व्हिडिओत आहेत. एक म्हणजे माझ्या गाई, ज्यांच्याशी मी तासनतास बोलू शकते, खेळू शकते. दुसरी आई म्हणजे माझ्या सासूबाई. आणि तिसरं ज्याची रेसिपी आपण करतोय ते म्हणजे देशी गाईचं दाणेदार तूप. संस्कृत साहित्यात यज्ञात आहुती देण्यापासून खाण्यापर्यंत तुपाचे उल्लेख सर्वत्र आढळतात. दर्शनांमध्ये असं म्हटलंय की यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणजेच काय तर एक वेळ कर्ज काढा पण तुपाशीच खा. सांगण्याचा मुद्दा असा की तूप म्हणजेच घृताला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुधावरची साय बाजूला काढून एका भांड्यात जमा करायची, त्याला विरजण लावायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते घुसळून लोणी आणि ताक वेगळं करायचं. बाय द वे, आयुर्वेदानुसार हे असं साईपासनं जे ताक केलं जातं ना, ते अत्यंत पौष्टिक असतं. नंतर हे लोणी गार पाण्याने अनेकदा स्वच्छ धुवायचं. याने तुपाला सुंदर वास येतो. अगदी मंद आचेवर तूप कढवायचं. आयुर्वेदात अश्वगंधा, शतावरी अशा वेगवेगळ्या औषधी वनस्पती वापरूनही तूप सिद्ध केलं जातं. आता सिद्ध तूप म्हणजे नेमकं काय किंवा त्याचे काय फायदे मिळतात हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का, किंवा त्याचे व्हिडिओज बघायला आवडतील का, तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. आयुर्वेदात पित्तविकारांमध्ये सर्वश्रेष्ठ औषध म्हणून तुपाचं वर्णन आलेलं आहे. प्युरेस्ट फॉर्म ऑफ फॅट आहे, त्यामुळे 4 महास्नेहांपैकी एक सांगितलं आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई असे सगळे घटक आहेत. त्यामुळे डोळ्यांसाठी छान आहे, त्वचेला स्निग्धता देणे आहे, अग्नी तर वाढवतं. पण सर्वात छान उपयोग बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, तर शरीराच्या संपूर्ण नर्वस सिस्टीमला पोषक म्हणून हे तूप छान काम करतं. तुम्हाला जर का कधी विकनेस येत असेल किंवा फटीग येत असेल ना, तर सकाळी उपाशी पोटी 2 चमचे तूप कोमट पाण्यात किंवा गरम पाण्यात पिऊन बघा. 2च दिवसात तुम्हाला खूप छान फरक दिसायला लागेल. या तुपाचा वापर ना आयुर्वेदात अजून वेगवेगळ्या पद्धतीने पण केला जातो. म्हणजे फक्त पोटातून घेण्यासोबतच नस्य करणे, म्हणजे नाकात ड्रॉप टाकणे किंवा एनिमा घेणे, त्यानंतर अंजन डोळ्यामध्ये घालणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुपाचा वापर केला जातो. हे तूप आपण वेगवेगळ्या औषधांसोबत सिद्ध करता येतं, जसं शतावरी घृत किंवा यष्टीमधुघृत किंवा महातिक्त घृत. ही जी सिद्ध केलेली औषधं आहेत ना, ही सिद्ध करतो म्हणजे काय करतो, तर ह्या औषधांचा गुणधर्म या तुपासोबत मिक्स केल्याने किंवा सिद्ध केल्याने गुणधर्म अजून वाढतात आणि हे औषध स्वरूपात पोटात घ्यायला देतो. देशी गाईच्या शुद्ध दुधापासून केलेलं तूप तुम्ही नक्की घरच्या घरी कढवून बघा आणि नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं.